रागवलेला मी खूप, फोन लागत नाही, आवाज येत नाही, हे नाही ते नाही. आई ती किरकिरी माझ्यावर चिडते. नेटवर्क आईचा फोनचा प्रॉब्लेम नाही, माझ्यावर चिडते. फोन लागत नाही, हे लागत नाही. मी काय करू? बोल ना आईला. तू अजून एक मेसेज केला असता ना मला तर माझं डोकं केलं असतं. बंद केलं म्हणजे कशाला? बोल ना, घाबरतो तुला मी. नुसती भांडण करायला पाहिजे, भांडण चिकचिक. तुम्ही सर्व मस्त ना, मस्तच असायला हवा. हे बघा सकाळ सूर्यनारायणाचं दर्शन कसलं भारी होतं, विंडोमधून दिसतंय. चला पटकन निघतोय. आज गाडी खूप टायमावर आहे. ते 8:10ला गाडी येते पालघर स्टेशनला. ऑलमोस्ट वानगाव सोडलं पण कधीच आता भोसरला पोचली पण असेल तर पटापट निघतोय, धावतोय. नक्षीचा बघा सकाळ नाश्ता, मस्त प्रॉन्स फ्राय आणि चपाती. वाव वाय पाय. चल पाय मजा कर, स्टडी पण करायची हा बडा. चल पण चल. हे बघा रोज तुम्हाला दाखवतोय पालघरची ट्रॅफिक दाखवल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही. त्यानंतर 9:43 झाले आहेत आणि अजूनपर्यंत मी अंधेरी स्टेशनला आहे. गाडी एवढी लेट होतात ना यार, हालत खराब. आता अजूनपर्यंत 47 लोकल येण्यासाठी 1 मिनिट आहे. म्हणजे ऑफिसला पोचायला मला 10:05 होतं असं. आणि असं पण काल पण पाहिलं असेलच, काल आपण ऑफिसमध्ये 8:30 नंतरच निघाले. 11:30 वाजता घरी पोहोचले. आज पण तेच हाल होणार आहे माझ्या, असं मला तरी वाटतं. किंवा त्यापेक्षा जास्त काम असणार आहे किंवा मी त्यामुळे लेट होणार आहे. तर बघूयात जी लोकल येते चढूयात. कशी वाट बघतात, कधी येईल माहिती नाही. ही लोकल आली आता, या लोकांना चढूयात. किती गर्दी असेल काही आयडिया नाही. गर्दी आहे असं दिसतंय पण बघूयात, चढेल तेव्हा समजेल आपल्याला. गरम गरम ते घेतोय. अंकल 50 पापडा खाली पापडा बस. पापडा घेतो नाश्त्यासाठी. आज काहीतरी वेगळं खायला पाहिजे ना. ट्राफिक बघा, ट्राफिक. टाईम 7:30 वाजले. चालतोय पटापटा. मला डायरेक्टली आता गोरेगाववरून अंधेरीला जाण्यासाठी 7:40ची पनवेल लोकल भेटेल. तर तीच पकडून जाईल आता अंधेरीला. तर बघूया ती भेटेल तर बेस्ट मोस्टली तरी भेटेलच. नाही तर जर ती नाही भेटली तर बोरिवलीला जायला प्रॉब्लेम नाही आहे. पण बोरिवलीला जाताना लोकलमध्ये एवढी गर्दी असते तर हालत खराब होते यार. खूप जास्त गर्दी असते. आणि अंधेरीला गेला तर लोकशक्तीमध्ये बसून जायला लागेल. पालघरपर्यंत बसायला भेटतं जर रिझर्वेशनवाले चांगले असतील तर. ठीक आहे, आता स्टेशनला जाईल तेव्हा समजेल की आपल्याला अंधेरीला जातो आहे की बोरिवलीला जातो आहे. ते स्टेशनला जाऊनच डिसाईड करूयात. चला पटकन चालतं आहे. हो भूक लागलं आहे पण आता खायला घेतलं नाही आहे. कारण आता खाल्लं तर मग घरी येऊन जेवत नाही. मग जेवलं नाही तर पण चिडचिड करते. ऑब्वियस रिझन आहे, कारण की ती जेवण करते मग जेवण राहतच जातं तसाच. म्हणून डायरेक्टली घरी जाऊनच काहीतरी खाईल मी आता. पोहोचलो आता मी अंधेरीला. गोरेगावला 7:40ची पकडलेली. 7:47 झालेत. मला धावावं लागणार आहे. तर लोकशक्ती एक्सप्रेस 7:52ची असते अंधेरीवरून. तर ती भेटली नाही तर वांदे होते. पण धावतोय मोस्टली तरी भेटेलच. अजूनपर्यंत आली पण नसेल. 47 झालेत. गर्दी मस्त. सागर आज आमच्यासोबत आहे. सागर ऐकत सरत आहे आणि प्रख्यातने आमच्यासाठी चिप्स आणलेला आहे. व्यक्ती आहे आमच्याकडे, नावाजलेला व्यक्ती. तो सॉरी हे लाईटला लावली. त्याचा नवीन जॉब लागला आहे. त्याची पार्टी देतो. त्याची पार्टी देतो ही म्हणून. आणि सागरात खूप दिवसानंतर आल्यावरती आज मी वरती बसलो. कधी वरती बसत नाही पण हे लोक होते नाच. अन्ना नहीं मेरे पास है ऑलरेडी. आज ना ते जयने तो सबको बताया रहेगा. अरे मी हिंदीमध्ये काय बोलतोय. काय चालू तुझं. नको नको. जयसोबत जातोय मी घरी आणि आज बाईकवर. आज पडून आले जय आपल्यासोबत. चाललो आता घरी जाऊन पडून. जेवायला काय केला माहिती नाही. अरे यार कोणाचा फोन आला परत. कोणाचा फोन. ब्लूबेरी आणि कुल्फी आहे ते दोन्ही पैकी पार्सल नशीब. आज दोन्ही पण एक भेटले. नक्ष चिलमचाळी चालू आहे. काल ते भेटलं, परवा दिवशी ते भेटलं होतं पण आज भेटलं. थँक्यू. चला जैन्याचं चल. अरे यार टॉप चालू. चला जैन्याचं मला सोडलं आहे. ते मी जातो आहे. केक घेतले, चीज केक 2 स्लाइस छोटे 280 रुपये. साब
कसला खर्च आहे, कसला महाग आहे. काल तर भेटला नव्हता. काल तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्हाला समजलं असेल. काल मी सौराष्ट्रने आलो होतो, तर रात्री 11:15 वाजता केक शॉप बंद झालेलं. केक शॉपमध्ये ते रस्त्यावर ते गाडी लावतो, तो छोटा टेबल टाकून बसतो आहे. आणि आज भेटला नक्षूने फोन केला की बाबा चीज केक, तर घेऊन चाललो आहे. तर काय माहिती, पण जेवायला काय केलं आहे माहिती पण नाही मला. तर जाऊन मस्त जेवूयात, भूक लागली आज भरपूर. आणि कधीपासून बनवताना माझा थोडा चिकचिक चालू आहे. घरी जाऊन शांतता राहायला लागेल, नाही तर उगाच असं तमाशा होणार आहे आमचं असं वाटतं मला. बनू चिडली आहे माझ्यावर. मी फोन करतो, तिचा फोन लागत नाही, ती मला फोन करते, मग माझा फोन लागत नाही कारण की मी ट्रेनमध्ये होतो. आणि काहीतरी ती बोलते तिच्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू झाला आहे, फोन कनेक्ट नेटवर्क येत नाही फोनला, माहिती नाही. चला पटकन घरी जातो आहे, फ्रेश होतो आहे. लवकर लवकर नाक्षू, चीज केक, 2 चीज केक 280 हां 280 रुपये चीज केक. 280 रुपीज मग 280 छोटूसं चीज केकचं. चल खा चल. आणि बघा घरी घेऊन आणि यांची मजा बघा. चीज केक घेऊन आलो माझ्यासाठी म्हणजे यांच्यासाठी. आणि बघा रूममध्ये बसून खायला लागले. हे बघ पणू हे खात आहे चीज केक हा आणि नटचं खा. वा. आणि मला काय ठेवलं मग विचारायचं ना बाबांना. विचारलं म्हणजे विचारायचं खा रे खा. पण आईला आई काय हे काय आहे इकडे आपला ब्लॉग चालू आहे, कालचा ब्लॉग आहे. आणि बघते काय थोडी तरी शिस्त. नवरा कामावरून आलाय. काय नक्षू काय मग आईने बाबांना जेवण वाढायचं. अरे मग थोडा बसते ना बाबा. मग बाबांसोबत गप्पा मारत बसायचं काय. फोन घेऊन बसलेलं फोन खरं बोल. फोन घेऊन बसलेलं खरं बोल. नाही बसलेलं ना बोल. काय घेऊन बसलेले असंच बसलेलं नाही बाबा. फक्त शांतपणे तिकडे शूज काढून शांतपणे बसलेलं नाही बाबा. हे असं असते घरात आलं की आलं रूम मध्ये येऊन बसतात. काय तू काय सांग आईला. हा काय नक्षू आईला सांगता येत नाही बाबा बसले वगैरे काय. हे असं असतं असं चिडचिड फटके दिवस वाटेल असं. फटके मारू गेला फटके दिला मारू बोल ना. पण तू आईला सांग ना की बाबा आता ऑफिसवरून आलं शांतपणे आई बाबांसोबत गप्पा मारा, बाबांना पाणी आणून द्या. काय हसतो काय. अरे काय असतो. मला एवढी मजा येते ना जेव्हा मी चिडतो पणूवर किंवा पणू माझ्यावर चिडतो. सर्वात जास्त खुश होतो तर हा. मस्त आता फ्रेश झालो मी. आता काय जेवायला केलं ते बघूयात पहिलं. तर काय केलं लक्ष आहे जेवायला. हां बघा काय केलं पण जेवायला. बोंबील फ्राय आणि बोंबीलची भाजी आहे मस्त. हा तेच रे रस्त बोंबीलची भाजी आहे ना. पण चला मस्त आता जेवून घेतोय. आणि तू जेवला. कधी जेवला तू. 8 वाजता जेवला. चालेल बाबा जेवलं पण जेवलं तू. पणू पण जेवलंय, नक्ष पण जेवलंय. आता मी मस्त जेवून घेतोय. मला मस्त भूक लागलाय. आणि काय नाही आजच्या ब्लॉगमध्ये भांडण होणार होता पण होत नाही. जाऊ दे. काय असते रागवलेलं मी खूप. फोन लागत नाही, आवाज येत नाही, हे नाही ते नाही. आई ती किरकिरी माझ्यावर चिडते. नेटवर्क आईचा फोनचा प्रॉब्लेम नाही, माझ्यावर चिडते. फोन लागत नाही, हे लागत नाही. मी काय करू. बोल ना आईला. तू अजून एक मेसेज केला असता ना मला तर माझं डोकं गेलं असतं. अरे पण मी विजयला विचारलं की बाबा अरे पण काहीतरी त्याला विचारलं असेल. उगाच फोन करेल का. मला माहिती पडणार आहे का. अरे मला माहिती पडणार आहे का तुला काय वाटलंय ते. अरे पण मी फोन करतोय तुझा फोन लागत नाही, तू मला फोन करते. तुझा फोन लागत नाही तर त्यात माझी चुकीचं मला नेटवर्क नाही ते. अरे नेटवर्क नाही मग. अरे पण मेसेज कर ना. असं मेसेज करू. नेटवर्क होतं मेसेज साठी. काय बोलून फायदा नाही. ते वादावर होणारच आहे. आणि हा फक्त ना आईची बाजू घेतो ना. फक्त आईची बाजू घेतो ना, बाबांची बाजू घेत नाही तू. काय बोलून फायदा नाही. विषय गरम. काय बोलत ना लगेच चालू. बघा बोल ना आता. जर कॅमेरा कसं बंद करायला नाही आवाज वाढणार आहे मोठा. बंद करत म्हणजे कशाला बोल ना. घाबरतो तुला मी. नुसती भांडण करायला पाहिजे. भांडण चिकचिक. आता तुम्हीच बघा 10 वाजलेत.
कामावरून जस्ट घरी आलोय फ्रेश. कामावर घरी येतो माणसाकडे बसायचं, 2 मिनिटं पाण्याचा ग्लास घेऊन यायचा. हा मी खराब बायको आहे बस तुझी. पाणी घेऊन यायचं, गप्पा मारायचं, बसायचं. काय नाही काय नक्षू तू काय असतो नुसतं असतो. तू सवय नाही लावली. आला का तू फोन घेऊन बसतो आणि ते मलाच ऐकवतो. मी कधी फोन घेऊन बसत नाही. मी फक्त नक्षू फोन घेऊन बाबा फोन घेऊन बसलेले. मॅसेज कुठे असंच बघतोय मी. आधी तू तिकडे काय बोलला बाबा असंच बसले शांतपणे. आजचं नाही बोलतो एरवीचं बोलतो. कधी कधी म्हणजे आई पण असते. आता मी बसलो ती चेअरवर, आई रूम मध्ये बसून काय करते, चीज केक खाते. हावरे सारखी गाव चीज केक खाते. हा चालेल चला, हे काय आमचं काय भांडण संपणार नाही. असंच असणार आहे चिडचिड नवऱ्या बायकोमध्ये. हे लहान लहान गोष्टी आणि लहान लहान वादात होत असतात. असं वाटतं कसं नाही जाऊ दे, फटके मलाच पडणार उलटे कदाचित ना लक्ष. चला मी जेवून घेतो पटकन. चल चल तू जेवली पण. चल पनू जेवले आणि पनू एक छानसं. तर चला मी जेवून घेतोय, भूक लागली मला. आणि हे भांडण नव्हतं आमचं, हे असंच आम्ही तिला हैराण करत होतो, मी चिडवत होतो. आणि नक्ष आम्ही चिडवायला लागला की नक्षूची मजा ना. चला जेवतो पटकन मी. हा जेवणामध्ये बघा मस्त बोंबीलचा रस्सा आहे, बोंबील आहे आणि बोंबील फ्राय. एक नंबर. जेवणार तू? जेवला तू? चालेल चला. आता 3 प्लेट. एवढं काय खाल्लं? एवढं काय खाल्लं? चला जेवून घेतो मी पण आता. इकडे 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 इकडे. तो पणूला किस करतो गालावर, इथे कपाळावर. आणि मला बोलला की पळतो ना. मला पण पाहिजे लवकर. बघ बाबा रागवणार मग. त्याला दाखवतो काय करतो. गपचूप गपचूप. काय नो हात न कॅमेरा हात पड. काय हात सोड, कॅमेरा हात सोड, हात सोड, कॅमेरा हात सोड, हात सोड. इथे इथे लवकर इकडे. मला बघ किस करायचं लवकर. मला पण पा करायचं. मला पण नक्षू लवकर पा कर. लवकर लवकर लवकर. अच्छा गुड बॉय. फोरहेड. वा गुड बॉय. बच्चा आहे माझा. अच्छा झोप चल लगेच. चला लास्ट मोठा झाला तुझा, मोठा झाला. हां चल. हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन असा ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय. गुड नाईट. गुड नाईट.